नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2022-23 मधील उर्वरित राज्य हिस्सा जो अनुदानाकरिता 36,94,868 इतकी जी रक्कम आहे पीक विमा कंपनीस अदा करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यामार्फत 30 मार्च 2026 रोजीचा हा GR आहे। या GR अंतर्गत आपण जर बघितलं तर भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि कृषी आयुक्तालयाने शिफारस विचारात घेता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम 2022-23 मधील उर्वरित राज्य सरकारचा जो हिस्सा अनुदानाकरिता 36,94,868 इतकी रक्कम जी आहे पीक विमा कंपनी पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीकरता आयुक्तालय स्तरावर उघडण्यात आलेल्या जो काही बँक खाता असेल त्यामध्ये अदा करण्यासाठी राज्य सरकारनं मान्यता दिलेली आहे। आता यामध्ये ही जी रक्कम असेल कोणकोणत्या कंपनींना मिळणार आहे लक्षात ठेवा। जे ICICI लोंबार्ड कंपनी आहे त्यांना या ठिकाणी ही रक्कम मिळणार, ज्यामध्ये 20,39,609 रुपये आणि HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीला 16,55,259 एवढी रक्कम मिळणार आहे। टोटल रक्कम जर आपण बघितली तर 36,94,868 एवढी रक्कम आहे आणि ही रक्कम जी आहे सदर रक्कम 2022-23 मधील रब्बी हंगामासाठी या ठिकाणी वितरित करण्यात आलेली असल्यामुळे याच हंगामासाठी या ठिकाणी हा रक्कम खर्च केले जाणार आहे। इतर हंगामासाठी ही रक्कम खर्च केली जाणार नाही, ज्यामुळे ज्या काही लाभार्थी वर्ग आहे तो शेतकरी वर्ग त्यांना जर पीक विम्याची रक्कम रब्बी हंगाम 2023-24 अंतर्गत पात्र असून सुद्धा मिळालेली नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम अदा केली जाईल। धन्यवाद।